पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधलाय। पहलगाम हल्ल्याचा केंद्र सरकारने कोणताही बदला घेतलेला नाही अशी टीका राऊतांनी केली। पहलगाम हल्ल्यानंतर हिंदू मुस्लिम राजकारण करण्याचा डाव होता असा आरोपही राऊतांनी केला। भाजप फक्त राजकीय विरोधकांचा बदला घेतो, त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधींचा इतिहास पाहावा असं राऊत म्हणाले। तर राऊतांच्या या टीकेला मंत्री बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांचा बदला कसा घेता? त्यांचे पक्ष फोडून टाकता, त्यांना तुरुंगात टाकता, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करता, त्यांच्या कुटुंबाचा छळ करता। बदला घेता ना की आपल्या समोर कोणी आपला राजकीय शत्रू नको, खतम करून टाकायचं। मग पाकिस्तानच्या बाबतीत या नाड्या आवळल्या, त्या नाड्या आवळल्या, यूट्यूब चॅनल, याला का बदला म्हणतात? हे फक्त भाजपच्या विरोधकांना चुनचुनकर मारण्याचा प्रयत्न करतात, तेही आता शक्य नाही। 27 लोक मारला गेल्यावर बदला कसा पाहिजे? इंदिरा गांधींचा इतिहास पहा, त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो। काय बदला म्हणजे काय बदला घेतला? हे कोणाला मूर्ख बनवतायत? प्रधानमंत्री फिरतायत इकडून तिकडे तिकडून इकडे, मिठ्या मारतायत लोकांना, त्याला बदला घेणं म्हणत नाही। तुम्ही पण त्या मीडियावाले फार त्यांच्या मागे लागताय, बदला घेतला बदला घेतला। कसला बदला? काही घेतलेलं नाही। वो लड़की क्या बोली कि कश्मीर के सभी भाइयों ने हमें मदद की, तो आप उनको दोष मत दीजिए, हिंदू पाकिस्तान मत करिए। लेकिन उनका जो प्लान था बीजेपी का, ये पहलगाम के बाद हिंदू मुसलमान करना, वो फेल हो गया। उसका मतलब है वो करना चाहते थे, उस वक्त भी राजनीति की, अभी भी राजनीति करती। जो टेररिस्ट थे वो नहीं मिले, आज भी नहीं मिले। माननीय प्रधानमंत्री मोदी जी या देशाला कुठल्याही व्यक्तीला कुठली हानी न होऊ देता व्यवस्थितपणे पाकिस्तानचा आणि नक्षलवादाचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही या संजय राऊतच्या चिथावणी आणि चिथावणीखोर व्यक्तित्वावर येऊ नका असं खराब करत असतात। संजय राऊतांचं रोजचं बोलणं जे आहे ते सामाजिक स्वास्थ्य खराब करणार आहे।